आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बंगाल उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्यात येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आठवड्याच्या अखेरीस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढून राज्यात बाष्पयुक्त वारे वाहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शुक्रवारी 5 जानेवारी नंतर पुढील 2 ते 3 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। अंबरनाथ जवळील जांभूळ वसत या भागातून जाणाऱ्या महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीच्या विरोधात शेतकरी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांनी आज खरतर दुरुस्तीचं काम बंद पाडलं आणि मुंबईला विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत पारेषण कंपनीचे विद्युत टॉवर या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीतून जात आहेत। मात्र हे टॉवर टाकताना भूसंपादन प्रक्रिया करण्यात आली नाही, तसंच जमिनीचा मोबदला दिला नाही असा शेतकऱ्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होत मोबदला मिळाल्याशिवाय काम सुरू करू देणार नसल्याचा पवित्रा घेतलाय। गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि त्यानंतर महापारेषणचे अधिकारी तसंच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत यावर योग्य तो मार्ग काढण्यात येईल असं सांगितलंय। कलेक्टर साहेबांनी त्यांच्या अधिकारामध्ये जो टेलिग्राफिक ॲक्ट आहे त्या नियमाला अनुसरून काही निर्णय दिलेला आहे। त्यानुसार आज रोजी काम करताना आम्ही इथे फक्त कुठलीही नवीन लाईन टाकत नाही आहे। जो काही कंडक्टर आहे त्याचा मेंटेनन्ससाठी आणि त्याच्या अपग्रेडेशनसाठी फक्त कंडक्टर नवीन टाकतो आहे। त्यानुसार त्यांना जी काही पीक भरपाई आहे ते देण्यास आम्ही बांधील आहे कलेक्टर साहेबांच्या ऑर्डरनुसार। परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की जुन्या काळात 70 मध्ये आमचे जे टावर होते त्या टावरचं द्यावं, कंपेन्सेशन द्यावं, ते अशक्य आहे आणि ते नियमबाह्य आहे। नियमाला अनुसरून नाही हे आम्ही त्यांना समजून सांगण्यासाठी ते आलेलो आहोत। संपादितच झालेले नाही आहेत, तर मग संपादित झालेले नाही आहेत त्या सातबाऱ्यांच्यावर या पारेषण कंपनीचा कागदोपत्री नाव उल्लेख नाही आहे। मग विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी कुठल्या कायद्याने त्या यांची तक्रार आमच्या विरोधात दाखल करून घेतली आणि त्याच्यावर निर्णय केले हा का। तर याविषयी आम्ही त्यांना आता नोटीस लावलेली आहे। त्या कायद्याने ह्याच्यावर निर्णय केला तुम्ही, त्यांचा आमच्या विरोधात तक्रार घेऊन तुम्ही निर्णय केले, तर मग त्याचं अजून आम्हाला उत्तर मिळालं नाही। आमची नुकसान भरपाई मिळायला पाहिजे। आता त्यावेळेला दिले नाही तर आता 2013च्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार आम्हाला नुकसान भरपाई मिळायला पाहिजे। आर्थिक फायद्यासाठी काही खासगी डॉक्टर गरज नसतानाही गर्भपिशवी काढण्याचा सल्ला देत आहेत। ऊसतोड मजुरांच्या बीड जिल्ह्यात महिलांबाबतची ही गंभीर बाब समोर आली आणि त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत डॉक्टरांचे प्रयत्न हाणून पाडलेत। पाहूयात। बीड जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात सुमारे 5000 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याची धक्कादायक माहिती शासकीय आकडेवारीतून समोर आली आहे। यातील 2500 गर्भपिशव्या खासगी रुग्णालयामध्ये काढल्यात। गर्भाशयाच्या कॅन्सरची भीती दाखवून महिलांच्या आरोग्यासोबत खेळ केला जातोय। एका शस्त्रक्रियेच्या माध्यमातून 70,000ची लूट केली जात असल्याचा आरोप करण्यात येतोय। सगळेचे सगळे ऑपरेशन सरकारी दवाखान्यात का होत नाहीत? जर परमिशनसाठी आलेत तर तिथं सुविधा का नाही? तिथं असली पाहिजे आहे। मग इथं परमिशन घेण्यापेक्षा आम्ही फ्रीमध्ये इथं ऑपरेशन करू शकतो, करतो असं म्हणायला काय प्रॉब्लेम आहे? ज्या ज्या शिफारसी डॉक्टर नीलमताई गोरे कमिटीने केलेल्या आहेत त्या शिफारसीची अंमलबजावणी काटेकोर न झाल्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ती काटेकोरपणे जर झाली असती तर या पद्धतीचा प्रश्न निर्माण झाला नसता। गर्भपिशवी काढण्यासंदर्भात खासगी रुग्णालयातून आलेले 48 प्रस्ताव नाकारल्याचं प्रशासनानं सांगितलं। स्त्रीरोग तज्ज्ञ आणि समितीकडून खात्री झाल्याशिवाय परवानगी दिली जात नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। साधारणपणे सर्वसाधारण जे काही प्रमाण आहे गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेचे ते साधारण प्रमाण 3.5 ते 5% दरम्यान असते आणि आपण जी सरासरी आहे त्यापेक्षा सुद्धा बीड जिल्ह्याचा दर हा कमी आहे। त्यामुळं शस्त्रक्रिया वाढल्या असं म्हणणं हे साफ चुकीचं आहे। गर्भपिशवी काढण्याची काही कारणं असतात। गर्भपिशवीला गाठ असणं, मासिक पाळीत जास्त दिवस जास्त प्रमाणात रक्तस्राव होणं, पिशवीच्या आतील भागाची अनियंत्रित वाढ होणं या कारणांसाठी शस्त्रक्रिया केली जाते।
याचं प्रमाण 25 ते 30% असू शकतं. मात्र सर्वांनाच शस्त्रक्रियेची गरज नाही. परिणामी आर्थिक लाभापायी महिलांना शस्त्रक्रियेच्या खाईत लोटणाऱ्यांवर कारवाई करणं आता गरजेचं झालंय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. विरारमध्ये माजी नगरसेविकेसह एका गतिमंद मुलावर माथे फिरवून हल्ला केल्याची घटना समोर आली आणि या हल्ल्यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. विरार पश्चिममधील आगाशी इथे यंगस्टार ट्रस्टच्या संगणक प्रशिक्षण केंद्रात ही घटना घडली आहे. माथे फिरवून केलेला हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय आणि या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आजूबाजूला आणि शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. परिणामी मंदिरातच नव्हे तर शहरात देखील प्रवेश करताना भाविकांचे प्रचंड हाल होत आहेत. परिणामी प्रशासनानं दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा यावरचा हा खास रिपोर्ट. अतिक्रमणाच्या विळख्यातून वाट काढत भाविकांना मंदिराकडे जावं लागतंय. हॉटेल, प्रसादाची दुकानं, अनधिकृत रिक्षा थांबे यांचा सामना भाविकांना करावा लागतो. छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे त्र्यंबक राजाचा श्वास कोंडलाय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. पार्किंगला जागा नसल्यानं नागरिकांना पेड पार्किंगचा भुर्दंड सुद्धा सहन करावा लागतो आणि 2 किलोमीटरची पायपीट सुद्धा करावी लागते. लाईनीत नेमकं जायचं कुठून तेच माहिती नाही. आम्ही पूर्ण वेढा घालून इथे आलो. म्हणजे ते सांगणारं कोणी नाही आहे किंवा मंदिर प्रशासनाकडनं ती तशी व्यवस्था केलेली नाही आहे. एवढी एकच गोष्ट चांगली आहे की हँडिकॅप लोकांना महाद्वारातून जावं देतात. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला येणारी जी लोकसंख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी कोणत्याच प्रकारची सुविधा ना पालिकेमार्फत ना कोणत्याही संस्थेमार्फत या ठिकाणी उपलब्ध होत नाहीये. प्रवेशद्वारावरतीच मोठ्या प्रमाणात अतिक्रमित दुकानं उभारल्यानं धक्के सहन करतच मंदिरात प्रवेश करावा लागतो. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावरती आपण उभा आहोत आणि प्रवेशद्वाराचा हा मुख्य रस्ता आहे ज्या ठिकाणून मंदिरामध्ये प्रवेश केला जातो. माझ्या मागच्या बाजूला हा देणगी मार्ग आहे आणि या देणगी मार्गामध्ये जाण्यासाठी देखील रस्ता नाहीये. मी देखील आता ज्या रस्त्यावरून चालतोय त्याच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारची छोटी मोठी दुकानं उभारण्यात आलेली आहे ज्यामुळे या ठिकाणी भाविकांना आतमध्ये जात असताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. माझ्या दोन्ही बाजूला ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की भाविकांना या रस्त्यावरून चालणं देखील अवघड बनलेलं आहे. अतिक्रमण करणाऱ्यांनी गोदावरी नदीला सुद्धा सोडलं नाही. गोदावरी नदी काँक्रिटीकरणाखाली दाबण्यात आली. टाकण्यात आलेल्या स्लॅबवर टपरी दुकानं टाकू नयेत असा नियम भाजी बाजाराच्या माध्यमातून धाब्यावर बसवण्यात आला. याविषयी प्रशासनाला न्यूज 18 लोकमतनं जाब विचारल्यानंतर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. अतिक्रमणासंदर्भात आम्ही वेळोवेळी कारवाई करत असतो आणि जे काही रस्त्यावर वगैरे येतात त्यांना आम्ही मजाव करतो किंवा पुढे येऊ नका किंवा काही. आणि आमचे जर पथक आम्ही गेलो कारवाईला तर आम्ही सगळं उचलून आणतो. आमच्याकडे तुरळक स्टॉक असल्यामुळे आमच्याने जेवढं होईल आम्ही रेग्युलर तरी चक्कर मारून प्रत्येकाला आम्ही असे हे करत असतो की अतिक्रमण करू नका वगैरे. पण आमची कारवाई झाल्यावर ते परत तिथे येऊन हे करतात. अतिक्रमणाच्या विरोधात कोर्टानं दिलेल्या आदेशाला सुद्धा नगर परिषदेनं गांभीर्यानं घेतलं नसल्याचा आरोप केला जातोय. सड़क से लाइन लगाए हुए हैं. जो लाइन एक साइड से लगना चाहिए तो वो लाइन बीच सड़क से लगा हुआ है. क्या तो त्र्यंबक नगर पालिका का भी कोई व्यवस्था नहीं है. त्र्यंबकेश्वर देवस्थान का भी कोई व्यवस्था नहीं है. खाली ये लोग को व्यवस्था ये है रुपया कमाने का. त्र्यंबक राजाचा श्वास कोंडल्यामुळे आता कुंभमेळ्याच्या पूर्वी तरी अतिक्रमणं हटवली जातील अशी अपेक्षा आहे. अन्यथा कुंभमेळ्यात पुन्हा एकदा चेंगराचेंगरीचं गालबोट लागण्याची भीती व्यक्त केली जाते. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आपल्या प्रलंबित मागण्यांना घेऊन गोंदिया जिल्ह्यातील 999 स्वस्त राशन धान्य दुकानदार हे संपावर गेलेले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आलाय आणि या पार्श्वभूमीवर गोंदियातील शासकीय इमारतीसमोर एक दिवस धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाबाबतचं निवेदन देखील सरकारला देण्यात आलंय. आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 10 सेकंद 10 बातम्या.